अंजू परमेश्वर राठोड. कुठे राहता तुम्ही? दत्तापूर, धांदरवाडी, सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. किती वर्ष झाले तुझ्या लग्नाला? माझ्या लग्नाला 11 वर्ष चालू आहे मॅडम. काय काय ट्रीटमेंट केली स्वतःपर्यंत? लग्नाच्या 2 वर्षापासून भरपूर ट्रीटमेंट घेतली मॅडम आम्ही, पण आम्हाला काही पुढं गुणच नाही आला. त्याच्यानंतर 4 IUI केले, त्याच्यानंतर 4 IVF केले संभाजीनगरला, पण आम्हाला काही पुढं गुणच नाही आलं. मग आम्ही आशा सोडून दिली इकडं तिकडं. मग इकडं तिकडं देवाचे याचे पाय धरले, पण पुढं गुणच नाही आलं मॅडम. मग शेवट सरांचं यूट्यूबवर पाहिलं आम्ही. म्हणलं सरांकडं पण आपण साधी ट्रीटमेंट घेतली होती, डबल सरांकडं जाऊ म्हणलं. सर काय म्हणतात काही नाही ते पाहू. नंतर त्याच्यानंतर म्हणलं आशा सोडून दिली ती, पण सरांनी आम्हाला खूप धीर दाखविलं आणि सांगितलं तुम्ही काही घाबरू नका म्हणे, मी माझ्या हातानं काळजी तुमची ट्रीटमेंट घेतो. तर आता मग 3रा महिन्यात चालू आहे मॅडम. चांगलं आहे माझं रिपोर्ट. रडू नको, छान झालं मग. रडते कसं? पहिले याच्यातच गुण आला सरांकडे? हो, पहिले IVF गुण आलं. पहिले IVF? हो, 4 फेल गेलते ना, आता 5वी IVF आहे मॅडम. हो, ट्विन्स आहे. आता चांगलं आहे रिपोर्ट. आता 4था महिना सुरू आहे तुला? हो. छान झालं. कशी वाटली सरांची पहिल्याची आणि आत्ताची ट्रीटमेंटमध्ये काय फरक पडला तुला? फरक म्हणजे खूप, म्हणजे पहिले बाळाचे ठोके ते येत नव्हते, आता चांगले बाळाचे ठोके ते वाढले. चांगली ट्रीटमेंट आहे आता. पैशाच्या बाबतीत आता जसं तुझे 4 IVF फेल आहे, काही नाही मॅडम. तुझ्यासारख्या अशा बऱ्याच आहेत का तुझ्या सोबतीच्या पेशंट? कोणी तुझ्या ओळखी? भरपूर आहे मॅडम. मी अजून भरपूर जणांना तुझ्या सोबत होत्या त्यांना पण गुण आला का? कसं आहे? हो, गुण आला मॅडम. आम्ही 5-6 जणी होतो, त्यांचं पण चांगलं आहे आणि त्यांचं पण रिपोर्ट चांगले आलेले आहेत. पैशाचं याचं काही नाही, सर सवलत देते मॅडम पैशाचं पण. आम्ही सरांना बोलूनच मग ही 5वी IVF काही सोपी नाही मॅडम. IVF हे नाही तर सरांनी सांगितलं मी पैशाचं काही अडचण हे नाही करणार म्हणे, तुम्ही फक्त मेडिकल ते आता मेडिकल येतं आपल्यासाठी घ्यावंच लागतं. मग पैशाचं सर काही एवढं हे करत नाही. हां, सर सवलत देतात पैशाची, सांगितलं सरांना तर.